कोल्हापूरच्या चित्र परंपरेमध्ये बाबूराव पेंटर, दत्तोबा दळवी, वडणगेकर या लोकांनी जी ऐतिहासिक भर पाडली त्याचा अर्थच असा की ज्यांना तुम्ही 12 बलुतेदार समजता त्या 12 बलुतेदारांनी भारताची चित्रशिल्प परंपरा फार शिखरावर नेऊन ठेवली. कोल्हापूरला तर कुंभार समाजातले, सुतार समाजातले याच लोकांनी कोल्हापूरची चित्रशिल्प परंपरा घडवलेली. कोल्हापूरला असणारं नवा राजवाडा, शालिनी पॅलेस, कोल्हापूरचं पूल, कोल्हापूरचे चर्चीस, कोल्हापूरचे ज्या ज्या सुंदर वास्तू आहेत त्या कोल्हापूरच्या कलाकारांनीच बनवलेल्या आहेत. त्याच परंपरेमध्ये बाबूराव पेंटर हे नाव आपल्याला विसरता येत नाही. बाबूराव पेंटर हे मूळचे इचलकरंजी संस्थानातले, म्हणजे भांगोड या गावातून सुतारकामासाठी कृष्णराव मिस्त्री कोल्हापूरला आले आणि त्यावेळेला 3 जून 1890ला एक त्यांच्या घरी बाळ जन्माला आलं. ते पुत्ररत्न म्हणजे बाबूराव. त्यांचा मावस भाऊ आनंदराव. ही 2 जोडी महाराष्ट्रामध्ये फार महत्वाची आहे. 1908 आणि 9चा जो काळ होता आणि त्यावेळेला कृष्णराव मिस्त्री, म्हणजे त्यावेळेला कृष्णा मिस्त्री म्हणायचे, हे मिस्त्री मुंबईला गेले. माधव बागेमध्ये त्यांनी मूर्तिकलेचं काम सुरू केलं उपजीविकेसाठी. त्याच वेळेला तिथंच जवळच्या कोपऱ्यावर आनंदराव आणि बाबूराव यांनी आपला एक सुंदर स्टुडिओ घातला. त्यावेळी केशवराव भोसले पूर्ण फॉर्ममध्ये होते. केशवराव भोसलेंच्या ललित कला दर्शनचे जे नाटकाचे पडदे होते ते त्यांना काम मिळालं आणि मग काही मुखपटी त्यांनी अनेक बघितले, परदेशी मुखपट, आणि त्यावेळी त्यांना वाटायला लागलं की बाबूराव पेंटरना आपण सुद्धा चित्रपटाची निर्मिती करावी. नंतर त्यांनी आनंदराव पेंटर हे वारल्यानंतर दुसऱ्याच वर्षी त्यांनी कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये नारळ वाढवला आणि महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. या महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या कामामध्ये त्यांनी जवळ 1920 ते 32 पर्यंत 26 चित्रपट निर्माण केले आणि 1953ला ही कंपनी बंद पडली. पुढं 1936ला त्यांनी काही चित्रपटांचं दिग्दर्शन केलं, सेटिंगची डिझाईन्स वगैरे केली. त्यामध्ये त्यांची पोर्ट्रेट अप्रतिम होती. सरस्वती, जलवाहिनी, दत्तात्रेय, विश्वमोहिनी, राधाकृष्ण, लक्ष्मी अशी पौराणिक चित्रही काढली. म्हणजे बाबूराव पेंटरांचा हा जो भाग होता त्यांनी त्यांच्या अवनींद्र टागोर, नंदलाल बोस या चित्रकारांचा जो पौरात्य गूढवाद आणायचा प्रयत्न केला त्या चित्रामध्ये, पण बाबूराव पेंटरनी त्यांच्या चित्रांच्या मध्ये एक काव्यात्म भाव जागृत केलेला आहे. ही त्यांची शिल्पकार म्हणून सुद्धा फार मोठी प्रतिमा आहे. बाबूराव पेंटर ज्या वेळेला परत कोल्हापूरला आले त्यावेळेला रवींद्र मिस्त्रींच्या असं लक्षात आलं की चित्रपटसृष्टी ही महत्वाची असली तरी त्याला स्वतःचं भांडवल असल्याशिवाय, स्टुडिओ असल्याशिवाय या गोष्टी करता येत नाहीत. आणि त्यानंतर रवींद्र मिस्त्रींनी कोल्हापूरला चित्र आणि शिल्प परंपरेचा फार मोठी कॉन्ट्रीब्युशन त्यांची आहे. रवींद्र मिस्त्रींचा जन्म 20 ऑक्टोबर 1928चा कोल्हापूरमधला. त्याच्या घराण्याला ही परंपरा होतीच आणि ते स्वतः GD आर्ट झाले आणि GD आर्ट झाल्यानंतर रवींद्र मिस्त्रींची कोल्हापूरला चित्रकार म्हणून काम करताना त्यांनी कधी कलेचं व्यापारीकरण केलं नाही. ध्येयासक्त व्यक्ती होती, मनस्वी कलावंत होता. आणि या रवींद्र मिस्त्रींनी मला एकदा सांगितलं की ते म्हणाले, सुभाषराव, माझा बाप ज्यावेळी बाबूराव पेंटर वारले त्यावेळी कर्ज होती, माझ्या बापाला जाळायला माझ्याकडे पैसे नव्हते. म्हणजे काही वेळेला इतके विपन्न अवस्थेमधून तग धरणं, संसार चालवणं
आणि हे पुढे जाणं हे अवघड होतं. अर्थात रवींद्र मिस्त्रींनी विवाह केला नाही, परंतु त्यांनी भाऊ अरविंद मिस्त्री, बहिणी यांना आपल्या याच्यामधून चित्रकलेच्या व्यापातून हातभार लावला. अनेक वेळेला ते कालचं केलेलं चित्र विसरून जात असत आणि त्यामुळं अनेक चित्रावर त्यांच्या सह्या सुद्धा त्यांनी कधी केलेलं दिसत नाही. मदन मोहन लोहींच्या संग्रहामध्ये त्यांची खूप चांगली चित्र आहेत. या वेळेला अनेक मासिकांची त्यांनी कव्हर्स केली रवींद्र मिस्त्रींनी. आणि शिल्पकला जर म्हणाल तर कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर कोल्हापूरच्या संस्थानाच्या संस्थापिका ताराराणी यांचा जो अश्वारूढ पुतळा आहे तो रवींद्र मिस्त्रींनी केलेला आहे. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ जो आहे तो त्यांचा आहे. बाजीप्रभू देशपांडेंचा जो पन्हाळ्याला पुतळा आहे तो त्यांचा आहे. आणि म्हणून शिल्पकार म्हणून बाबूराव रवींद्र मिस्त्री ते म्हणतात की मी ऍक्सिडेंटली त्याच्यामध्ये आलो, कारण एकदा एक पुतळा पाहिजे होता छत्रपती शिवाजी महाराजांचा, आणि तो पुतळा पाहिजे आहे म्हटल्यानंतर रवींद्र मिस्त्री थोडेसे असे आपल्या मनस्वी कलाकार असल्यामुळं अनेक वेळेला कुठल्याही दबावाला ते दाद देत नसत आणि त्यामुळं त्यांच्याकडं उघड बोलायचं धाडस सुद्धा अनेकांचं होत नसे. अर्थात ह्या व्यक्तीची जी चित्र आहेत ती नलिनी भागवत, आशाताई, ज्योत्स्ना महंत, लक्ष्मी पोद्दार, बाबूराव पेंटर, आशाताई मित्री, तुत्तूची बाग, कोथळकर, लोकमान्य टिळक, यशवंतराव महाराज, लक्ष्मण पोद्दार, स्थिरचित्र, गुरु, ज्योत्स्ना, नंतर अनेकांच्या संग्रहामध्ये त्यांची निसर्गचित्र आहेत आणि व्यक्तिचित्र आहेत. असे अनेक काही भवानी चित्र संग्रहालयामध्ये आहे, कोल्हापूर वस्तू संग्रहालयामध्ये आहे आणि परदेशामध्ये सुद्धा काही त्यांची चित्र लागली. रवींद्र मिस्त्रींचा माझा जो संपर्क आला तो या रवींद्र मिस्त्रींच्या मध्ये एक तत्वचिंतकी दडलेला होता. एक त्यांचं आकर्षण होतं जे कृष्णमूर्ती, विवेकानंद वगैरे. आणि मग आमच्या गप्पा रंगायच्या. काही वेळेला हेमराज सामानी, निवासराव पवार, बाबूराव मुळी हे सगळे आम्हाला गुहागरला घेऊन गेले. गुहागरच्या बीचवर रवींद्र मिस्त्रींची आणि माझी पौर्णिमेच्या रात्री झालेल्या प्रदीर्घ चर्चा फिलॉसॉफीवरच्या माझ्या आजही स्मरणात आहेत. रवींद्र मिस्त्रींची कृष्णमूर्तींच्या वरची जी चर्चा होती त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की कृष्णमूर्तींच्या जो थिओसॉफिकल स्कूल आहे त्याच्यावर इम्पॅक्ट जो आहे तो बुद्ध तत्वज्ञानाचा आहे. तो कसाही सांगितलं. त्यानंतर डेव्हिड बोहम सारख्या फिजिसिस्टच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर जे कृष्णमूर्तींनी कन्सेप्ट ऑफ टाइम जी होती त्यांची कालाबद्दलची कल्पना ही त्यांनी बदलली होती. त्यावेळेला रवींद्र मिस्त्री म्हणाले की हा भाग मला माहीत नव्हता, परंतु निस्सीम कृष्णमूर्तींच्या विचारांचे ते चाहते होते हे माझ्या लक्षात आलं. मी त्यांना अनेक वेळेला त्यांची जी मुलाखत घेतली ती कोल्हापूर आकाशवाणीने रेकॉर्ड केली. त्यांच्याकडे आजही ती आर्काईव्हमध्ये आहे. आणि रवींद्र मिस्त्रींच्या त्या मुलाखतीमध्ये मी ते विचारलं की तुम्ही पहिला जो पुतळा केला तो वडिलांनी केलेला जो गांधींचा होता, अपुरा होता, तर तो पुतळा पूर्ण केला. हो म्हणाले, मी माझा आत्तेभाऊ शामराव आणि आम्ही दोघांनी मिळून तो पुतळा पूर्ण केला. तो आता वरुण तीर्थ वेशीवर आहे. नंतर मग त्यांना आबालाल रहमानला जसा राजाश्री मिळाला होता तसा बाबूराव पेंटरना काही राजाश्री मिळाला नव्हता, कारण त्यावेळेला शाहू महाराजांचा काल नव्हता. मग रवींद्र मिस्त्रींनी कोल्हापूरमध्ये आपल्या खरी कॉर्नरच्या घरामध्ये जो स्टुडिओ काढला त्या स्टुडिओमध्ये त्यांनी शिल्पकलेचंही काम सुरू केलं, चित्रकलेचं काम सुरू केलं. आणि मग त्यांच्या याच्यामध्ये रवींद्र मिस्त्रींच्या माझ्या असं लक्षात आलं की रवींद्र मिस्त्रींनी साताऱ्याच्या किसनवीरांचा, बालचंद नगरचा आणि कोल्हापूरचाही पूर्ण एक पुतळा केला. मी ज्यावेळेला त्यांना विचारलं की बाबा तुम्हाला नेमकं कलाकाराबद्दल कसं वाटतं, तर ते म्हणाले की कोल्हापूरची परंपरा ही रिअलिस्टिक परंपरा आहे.
दिसतो तसो मनुष्य रंगवला फोटोसारखा की काम झालं असं वाटतं. पण याच्या पुढं चित्रकाराचं कौशल्य, चित्रकाराचा स्वभाव, चित्रकाराची स्वतःची परिचय ओळख त्या चित्रातून व्हायला हवा, तरच ते खरं चित्र जिवंत होतं. आणि मग मी त्यांना विचारलं की नव्या चित्रकारांना, नवोदित चित्रकारांना तुमचा काय संदेश आहे. ते मला म्हणाले की सुभाषराव, ज्या वेळेला बनचुके समजतात त्यावेळी ते संपले म्हणून समजा. कधीही चित्रकलेच्या क्षेत्रामध्ये आपल्या कलेला पूर्ण विराम मिळाला म्हणजे जर आम्ही पूर्णत्व गाठले असं जर भ्रमामध्ये ते राहिले तर तिथंच त्यांची चित्रकलेची प्रगती संपली म्हणून समजा. त्यामुळं चित्रकलेचा आविष्कार हा सतत होत असतो. त्यामुळे कुणीही भ्रमामध्ये राहू नये की मरेपर्यंत त्याचा हा भाग केलाच पाहिजे. एक घटना मला अशी आवर्जून आठवते की रवींद्र मिस्त्रींची मुलाखत भल्याभाल्यानी त्यांना घेता आली नाही, कारण त्यांचा स्वभावच रवींद्र मिस्त्रींचा असा होता, प्रसिद्धी प्रमुख होते. मला मात्र ते काकूनच ठाऊक मी त्यांची मुलाखत घेऊ शकलो. आणि ती मुलाखत ज्या वेळेला मी लिहून दैनिक सकाळला, त्यावेळेला अनंत दीक्षित संपादक होते. अनंत दीक्षित, आम्ही, व्यंकटेश माडगुळकर, बाबा मळिक, निवासराव पवार, काशीद, हे सगळे आम्ही काशीद मळ्यावर काही वेळेला मैफलीला बसत होतो, गप्पा रंगायच्या. त्यावेळेस सुद्धा रवींद्र मिस्त्री तिथं आवर्जून असायचे. आणि मग मी रवींद्र मिस्त्रींची घेतलेली मुलाखत दैनिक सकाळच्या अनंत दीक्षित यांच्याकडे सोपवली आणि ती त्या दिवशी प्रसिद्ध झाली ज्या दिवशी हृदयविकारानं रवींद्र मिस्त्रींचं निधन झालेलं होतं. हा एक विलक्षण योग आहे.